नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपण शब्दांच्या जातीमधील 6वा प्रकार शब्दयोगी अव्यय हे पाहणार आहोत. चला तर मग बघूया. व्याख्या. वाक्यातील जे शब्द स्वतंत्रपणे न येता नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध जोडतात त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. किंवा दुसरी व्याख्या बघायला गेली तर नाम व सर्वनाम यांचा एकमेकांशी व आपापसातील संबंध दर्शवणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. म्हणजे बघा, शब्दयोगी अव्यय कसं ओळखायचा? शब्दयोगी अव्ययाचा शब्द हा नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतो. उदाहरण बघायला गेलं तर झाडाखाली. आता इथं झाड हा शब्द आहे, तर खाली खाली हा शब्दयोगी अव्यय आहे. तर झाडाला जोडून खाली हा शब्द आलाय, झाडा खाली. तर खाली हा शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय कसा ओळखायचा? झाडा खाली. तर झाड या शब्दाला खाली हा वर्ड जोडून आलाय, तर खाली हा वर्ड आहे शब्दयोगी अव्यय. घरा बाहेर, घर आणि बाहेर हे दोन्ही वर्ड एकत्र जोडून आलेत, तर बाहेर हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे. मुलांसाठी, साठी हा मुलांसाठी हा याला जोडून आलाय, तर साठी हा शब्दयोगी अव्यय आहे. घरा मागे, यात मागे हा शब्दयोगी अव्यय आहे. कामाबद्दल, यात बद्दल हा शब्दयोगी अव्यय. आणि वाक्य बघायला गेले तर शेतकरी झाडाखाली विश्रांती घेत आहे, तर यातला शब्दयोगी अव्यय कोणता? झाडाखाली. झाड या शब्दाला खाली हा शब्द जोडून आला आहे, तर हा खाली शब्द शब्दयोगी अव्यय आहे. राहुल घराबाहेर उभा आहे. इथे घराबाहेर, घर या शब्दाला बाहेर हा शब्द जोडून आला आहे, तर यात शब्दयोगी अव्यय कुठला? बाहेर. आईने मुलांसाठी डब्बा बनवला. यात मुलांसाठी हा साठी हा जो शब्द आहे ना, हा आहे शब्दयोगी अव्यय. आमच्या घरामागे बाग आहे. घरा मागे, मागे हा जो शब्द आहे हा घर या शब्दाला जोडून आला आहे, तर मागे हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे. मला तुझ्याशी कामाबद्दल बोलायचे आहे. यात काम या शब्दाला बद्दल हा शब्द जोडून आला आहे, तर बद्दल हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे. शब्दयोगी अव्यय नेहमी मूळ शब्दाला जोडून लिहिलेला असतो. मूळ शब्द म्हणजे कोणतं? हे कामाबद्दल, घरामागे. तर हे घर, काम, मुलं, घर हे सगळे शब्द आहेत ना, हे मूळ शब्द आहेत, त्यांना शब्दयोगी अव्यय हा जोडून येतो. समजलं? हा. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या ह्याच्यावर पाहिजे तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.